Hello students, today we are going to learn the new lesson, The Boy Who Broke the Bank. It's a very interesting and very humorous and very the lots of rumor come in the lesson and how the rumor create the wrong thing in the life of some people. So we will look at all the things in the lesson, okay? Let's see the chit chat activity. Open the page number 47, chit chat. A lie can run around the world before the truth has got its boots on. The above quotation express how fast rumors spread. बघा वरील जे कोटेशन आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येते की बा एखादी अफवा रुमर कशा पद्धतीने झपाट्याने पसरते. कधी कधी एखादी अफवा असते त्यामध्ये सत्यता नसते पण ती पसरते. लोकांना त्याची सत्यता नसते पण ती पसरल्या जाते. आज आपण बघतोय व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपण लवकरात लवकर अफवा पसरून टाकतो आणि नंतर कळते की ती गोष्ट खरी नव्हती. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट थिंग. Talk with your group about some recent rumor when the people believed at first and support for it later. So you have to write down the rumors which happened in your area and you just share with your friend. Okay, let's see the next. Also discuss how one can decide whether some news is a fact or fake. म्हणजे बघा एक लक्षात घ्या की हाऊ कॅन वी डिसाईड एखादी बातमी खरी आहे की खोटी आहे हे आपण कसं ठरवू शकतो. हे एखादा कसे ठरवू शकतो. काही पॉईंट्स आहेत महत्त्वाचे आपण ते बघू शकतो. फाइंड इट इज रिलायबल बिलिव्हेबल इफ इट हॅज मेनी रॅशनल एक्सप्लेनेशन्स इफ इट स्टँड्स टू युअर रिझन्स और कन्सिडर इट फेक अँड अनट्रू. Common sense can lead us to facts. Okay, some things are very important. Then next, who do you think are responsible for spreading a false news? फास्ट न्यूज म्हणजे खोट्या बातम्या पसरवण्याकरिता कोण जबाबदार असतात असे तुम्हाला वाटते. फेक न्यूज हे जे असतात फेक न्यूज आर स्प्रेड बाय सम लोफर्स और idle people or some mischief makers. Some spread false news for passing time. काही लोक पासिंग टाईम म्हणजे काहीतरी टाईमपास करायचा. तर झाला बा याला कोरोना झाला, अरे बाबा त्याला झाला की नाही ते तर चेक कर. उगीच कोणाची बदनामी करणं योग्य नाही. सम जस्ट फॉर एन्जॉईंग फन, सम फॉर टेकिंग द रिव्हेंज अँड हॅरॅसिंग सम पर्टिक्युलर पर्सन. म्हणजे कोणाला हरास करायचा आहे, एखाद्याला काहीतरी यातना द्यायच्या, वेदना द्यायच्या आहे, काहीतरी त्याला चिडवायचं आहे, डिवचायचं आहे, त्यावेळेस ते अशा प्रकारच्या रूमर क्रिएट करतात त्याच्या विरुद्ध. डू यू बिलीव इन ऑल न्यूज यू कम अक्रॉस? डू यू बिलीव इन ऑल न्यूज यू कम अक्रॉस? तुम्हाला मिळालेल्या सर्व बातम्यावर तुमचा विश्वास तुम्ही ठेवता का? आय थिंक नो. कॅन यूज अ कॉमन सेन्स रिझनिंग अँड इट्स रिलायबिलिटी. रिलायबिलिटी. कारण कसं आहे रिलायबिलिटी म्हणजे एक त्याच्यावर एक म्हणजे आपण म्हणतो ना याचं प्रमाण जे आहे ते एकदम 24 कॅरेट गोल्ड म्हणतात ना, एकदम शुद्ध सोन्यासारखं. तसं म्हणजे त्याच्यात नाही का अशी एक सत्यता असली पाहिजे. नाही तर काहीतरी आपण कोणी म्हणताय म्हणून आपण विश्वास ठेवणं हे चुकीचं आहे. गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ रूमर विच सेम टू बी अ फॅक्ट इन द बिगिनिंग लॅटर इट वॉज प्रूव्ड फॉल्स. सुरुवातीला खरी आहे पण नंतर खोटी ठरली असे वाटणाऱ्या एखाद्या अफवेचे उदाहरण द्या. very familiar rumor. In every year we face that rumor. Now the students, you are in a 10th class, you also face the rumor in the summer vacations when your exam will over and the result will come. In that times the lots of rumors about your result, SSC result. SSC exam have been postponed for the uncertain period. This news is not published by SSC board. खूप वेळा असं की बा SSC एक्झाम आहेत किंवा SSC एक्झाम पोस्टपोन झाल्या, SSC एक्झाम कॅन्सल झाल्या किंवा SSC एक्झामचा रिझल्ट ह्या तारखेला आहे. व्हॉट्सअपचे खूप लोक असे म्हणजे स्वतःच रिपोर्टर असतात बरं, स्वतःच न्यूज मेकर असतात. स्वतः काय लावून देईन आणि काय कोणता फोटो कुठं चिपकून राहील काय सांगता येत नाही. तर अशा पद्धतीच्या अफवा आपण बघू शकतो.
आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स, डिस्क्राइब वेदर इट इज फॅक्ट ऑर rumor, जस्टिफाय युअर डिसिजन. Cow gives birth to calf. It's a fact. Natural phenomena, no doubt. नैसर्गिक घटना आहे, काही विशेष नाही याच्यावर. In 2025 the sun will swallow the earth. It's definitely rumor. 2025 मध्ये असं होईल. नो सायंटिफिकली करेक्टच नाही ना, एवढ्या लवकर 5 वर्षात सगळं काही. नो नॉट. अजून आपण जगलोच किती. यू रिसीव अ मॅसेज दॅट यू हॅव won ₹5 crore इन लॉटरी. हे शक्यच नाही. रूमर आहे, कन्फर्म रूमर आहे. रूमरमध्ये तुम्ही टिक करा बरं. इफ द मॅसेज इज नॉट फ्रॉम द ऑथॉरिटी. ऑथॉरिटीकडून जर मॅसेज नाही आला तर याला रूमरच समजायचं. नाही तर ऑथॉरिटीकडून आला तर तुम्हाला लागू शकते लॉटरी. भलाही तुमचं नशीब किती चांगलं असेल तरी लॉटरी लागू शकते, असं काही नाही. Bees beat their wings 270 times in a second. It's a fact. Scientifically proved आहे. हे फॅक्ट आहे, सत्य आहे. 5 number. Many ships and aeroplanes have disappeared in the Bermuda Triangle. It's a fact. Proven fact. प्रूव्ह केलेलं आहे बरं. या बर्मुडा ट्रायंगलच्या ठिकाणी जर गेले तर तिथे आपोआप गायब होऊन जातात. नेमकं कुठे जातात हे अजूनही नाही कळलं. तुम्ही नका जाऊ फक्त. ड्रायव्हरलेस कार्स आर नो मोर अ ड्रीम. इट्स अ फॅक्ट. ट्रायल्स आर बिईंग मेड. ट्रायल चालू आहे बिना ड्रायव्हरनं बी गाड्या चालण्याचा. कारण बिना ड्रायव्हरनं रोबोटनं गाड्या चालवणं म्हणजे खूप चांगलं राहील बरं. कारण रोबोट नियमानंच चालतात, नियम पाळतात, नियम पाळूनच ते काम करतात. आणि आपण तर माहीतच आपले नियम किती खतरनाक आहेत. सोफिया इज अ वर्ल्ड फर्स्ट रोबोट सिटीजन. फॅक्ट आहे, प्रूवन फॅक्ट. घोस्ट ड्वेल इन अ बनियान ट्री. इट्स अ रूमर, नॉट सायंटिफिकली प्रूव्ह. कोणत्या झाडावर भूत राहते हे काही सायंटिफिक झालेलं नाही आहे. शेवटी भूतं हे झाडापेक्षा समाजामध्ये खूप जास्त वाढलेले आहेत. असू दे, जाऊ द्या. डू नॉट स्टेप आउट ऑन अ फ्यू मून डे. म्हणजे फुल मून डे म्हणजे पौर्णिमेला बाहेर निघू नका असं म्हणते. रूमर आहे का फॅक्ट आहे? डेफिनेटली रूमर. सुपरस्टिशन आहे भाऊ, मागे लागू नको याच्या. एलियन्स विल कॉन्कर द अर्थ. हे रूमर आहे. एलियनला एवढेच काम आहे का ते आपलं घरदार सोडून इकडे लागणार आहे? इमॅजिनेशन, नॉट कन्फर्म. आणि शेवटी एलियन हे इमॅजिनेशन आहे, अजून कन्फर्म नाही आहे. खूप सारे इन्व्हेन्शन चालू आहे. लागेल त्याच्याबद्दलही शोध लागेल. आता आपण बघूया लेसन. The Boy Who Broke the Bank. Now we start the lesson. Ruskin Bond, 1934, is an Indian author of British descent. He lives with his adopted family in Landore in Mysore, India. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. He got the Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehra. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. Okay. रस्किन बॉन्ड 1934 हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. हे भारतामधील मसुरी येथे त्यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबासह ते राहतात. भारतातील बालसाहित्याच्या विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान आहेत. अवर ट्रीज स्टील ग्रो इन इंडिया या पुस्तकाकरिता त्यांना 1992 या वर्षी साहित्य अकादमीचे पारितोषिक देण्यात आले. भारत सरकारने त्यांचा पद्मश्री व पद्मभूषण हे पुरस्कार देऊन गौरव केला आहे. अशी याची एक बॅकग्राऊंड त्यांचं सांगितलं गेलेलं आहे. आता आपण लेसनला सुरुवात करू. Nathu grumbled to himself as he swept the steps of Peoplenagar Bank owned by Seth Govind Ram. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the steps as Nathu was banging his pan
पॅन म्हणजे सुफळी. अगेन्स्ट अ डस्टबिन सीताराम द वॉशरमन सन पास बाय. ग्रंबलचा अर्थ इथे तक्रार केली. ग्रंबलचा अर्थ काय? तक्रार केली. शेठ गोविंद रामाच्या मालकीच्या पिपलनगर बँकेच्या पायऱ्या झाडताना नथू स्वतःवरच चिडला. त्या बँकेमध्ये काम करणारा नथू, झाडझूड करणारा. हातातला लहानसा झाडू त्याने निष्काळजीपणाने घाईघाईत पायऱ्यावर फिरवला आणि त्यामुळे झाडलेली धूळ त्याच्या डोक्यापर्यंत उडून पुन्हा पायऱ्यावर विसावली. हातातली सुपली तो कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता तेव्हा धोब्याचा मुलगा सीताराम तिथून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स ऑन हिज हेड. सीताराम कपडे पोहोचावच्या कामावर निघाला होता. त्याच्या डोक्यावर नुकत्याच इस्त्री केलेल्या कपड्यांचे गाठोडे होते. बस आता प्रेस केलेल्या कपड्यांचे गाठोडे. डोंट राईज सच अ डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. आर यू अनॉइड? अनॉइड म्हणजे राग येणे. बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. अरे नथू, अशी धूळ उडवू नकोस रे. तो नथूला हटकट म्हणाला. महिन्याला ₹2 जास्त द्यायला ते अजूनही नकार देत आहेत का? म्हणून एवढा वैतागलास? बँक तुला ₹2 वाढवून देत नाही म्हणून एवढा वैतागलास? म्हणून माझ्या कपड्यावर धूळ उडवतोस? मूर्ख कोणी कळला? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. And this is the 20th of the month. Who would think a bank would hold up a poor man's salary? As soon as I get my money, I am off. Not another week. I work in this place. And Nathu banged the pan against the dustbin several times just to emphasizes म्हणजे काय? ठसवण्यासाठी his point and giving himself confidence. निर्धार राखण्यासाठी. कॉन्फिडन्स म्हणजे एक विश्वास. मला त्याबद्दल काहीच बोलायची इच्छा नाही, झाडूवाला मुलगा तक्रारीच्या सुरात म्हणाला. महिन्याची 20 तारीख आली तरी अजूनही नेहमीचा पगारसुद्धा मला मिळालेला नाही आहे. बँक अशी कुणा गरीब माणसाचा पगार थकवत असेल असं कुणाला वाटेल का? पगार झाल्या क्षणी मी इथून निघून जाणार आहे. नक्कीच. काही हो, आर पारची लढाई आहे, मी निघून जाणार. आणखी 1 आठवडा इथे थांबणार नाही. असे म्हणत नथूने हातातली सुपली कचऱ्याच्या डब्यावर जोरजोरात आपटली. आपला मुद्दा ठसवण्यासाठी आणि स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी त्यानं सुपलीचा सहारा घेतला. आपणही करतो कधी कधी. आपला चमचा हातात असतो, जोरजोराने टेबलवर मारतो आईवडिलांना किंवा आईला दाखवायचं की नाही मी हे करणार. तर असं काही नसते ते, पण ते होऊन जाते कधी कधी. Next, well, I wish you luck, said Sitaram. I will keep a lookout for any jobs that might suit you. And he plodded म्हणजे काय? मोठ्या कष्टाने चालला. barefoot along the road, a big bundle of clothes hiding, झाकून टाकणे, most of his head and shoulders. बरं, तुला माझ्याकडून शुभेच्छा, सीताराम म्हणाला. सीताराम तो धोबी. तुझ्या जोगं एखादं काम मिळालं तर मी पाहून ठेवीन. असे म्हणून डोके आणि खांदे पार झाकून जातील एवढे मोठे कपड्याचे गाठोडे कसे बसे डोक्यावर सावरत तो अनवाणी पाय ओढत पुढे निघाला. At the 4th home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in a need of sweeper tying म्हणजे बांधणे. his bundle together, he said, I know of a sweeper boy who is looking for work. He can start from next month. He is with the bank just now, but they aren't giving him his pay and he wants to leave. Okay, we understand in Marathi. 4थ्या घरापाशी येऊन तो पोचला. त्या घरातील स्त्री झाडूवाल्याची गरज आहे असे बोलताना त्याने ऐकले. गाठोडे बांधता तो तिला म्हणाला, माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे, त्याला कामाची गरजही आहे. पुढच्या महिन्यापासून तो कामावर येऊ शकतो. आता एका बँकेत कामाला पण आहे, पण ते लोक पगार देत नाही.
म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे, नाही तर असं काही विषय नाही त्याचा, त्याला नवीन काम करायचं आहे असं त्यांनी म्हटलं. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. असं का? इज दॅट सो. मग त्याला उद्याच मला भेटायला सांगा, कारण श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या, असं म्हटलं त्यांनी श्रीमती श्रीवास्तव, उद्याच भेटायला सांग. कारण श्रीमंत जेवढे लोक असतात, श्रीमंत बाया पण असतात, त्यांना नोकरांची खूप गरज असते. त्यांना स्वतःच्या घरचे कामं स्वतः करणं हे खूप कठीण जाते. दुसऱ्यांच्या घरच्या गोष्टी ते करू शकतात बरं. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. हॉइस्टेड म्हणजे उंच उचलले हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे. ग्राहकाला आणि मित्राला दोघांनाही मदत करता आली म्हणून खुश होत सीताराम खांद्यावर गाठोडे टाकत निघून गेला. तो आनंदी होता सीताराम, कारण त्यानं त्याच्या मित्रालाही मदत केली आणि ग्राहकालाही मदत केली, दोघांनाही. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal, and then she set out for the Pipalnagar marketplace to make her customary नेहमीचा सवयीचा tour of the cloth shops. श्रीमती श्रीवास्तवना खरेदीसाठी बाहेर जायचे होते. त्यांनी आयाला बाळाला सांभाळण्याच्या सूचना दिल्या. बरोबर सांभाळतो मुलाला, माझा मुलगा आहे तो, लक्षात ठेवजो. आणि स्वयंपाकाला दुपारचा स्वयंपाक वेळेत करायला सांगितले. आणि नेहमीच्या कपडे खरेदी करण्यासाठी त्या पिपलनगरच्या बाजारात निघाल्या. अ लार्ज शाडी टॅमेरिन ट्री grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. Mrs. Srivastava was fanning म्हणजे वारा घेणे, herself with a large handkerchief. She complained of the summer which she affirmed, वैतागून सांगत होत्या, affirm म्हणजे वैतागून सांगत होत्या, was definitely the hottest in the history of Pipalnagar. She then showed Mrs. Srivastava a sample of the cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture and design. Having exhausted म्हणजे एखाद्या थकून गेले ते, एकदम घामाझोकळं. Having exhausted this topic म्हणजे ह्या विषयावर खूप बोलून झाल्यावर, म्हणजे थोडंसं दमून गेलं ते बोलू या विषयावर. मिसेस श्रीवास्तव सेड, डू यू नो माय डिअर दॅट सेट गोविंद राम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. ओनली धिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर हू हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस म्हणजे पगार, सॅलरी फॉर एव्हर मंथ. आता झाली इथे गंमत. बाजाराच्या एका टोकाला असलेल्या मोठ्या डेरेदार चिंचेच्या झाडाखाली सावलीसाठी उभ्या असलेल्या श्रीमती भूषण त्यांना भेटल्या. एका मोठ्या रुमालाने त्या स्वतःला वारा घालत होत्या. पिपलनगरच्या इतिहासातला हा नक्कीच सर्वात कडक उन्हाळा आहे असे त्या वैतागून सांगत होत्या. खूप वैतागून गेले होते बिचारे. त्यांनी खरेदी करायचा असलेला एक कपड्याचा नमुना श्रीमती श्रीवास्तवांना दाखवला आणि मग पुढची 5 मिनिटे कपड्याचा रंग, पोत आणि नक्षी यावर त्या दोघी चर्चा करीत राहिल्या. त्या विषयावर बोलून झाल्यावर श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या, अगं तुला माहीत आहे का शेठ गोविंद, माहीत आहे का शेठ गोविंद रामची बँक त्याच्या कर्मचाऱ्यांना धड पगारसुद्धा देऊ शकत नाही म्हणे. आज त्यांचा झाडूवाला तक्रार करीत होता की महिना उलटून गेला तरी अजून पगार मिळालेला नाही. सत्यानाश. Shocking, remarked Mrs. Bhushan. If they can't pay the sweeper, they must be in the bad way. None of the others could be getting paid either. अरे बापरे, झाडूवाल्याचा पगार देऊ शकत नाही यांचा अर्थ परिस्थिती फार बिकट दिसतंय.
बाकीच्यांनाही पगार मिळत नसेल असं वाटत नाही. म्हणजे बाकीच्यांना मिळेल की नाही अशा श्रीमती भूषण उतरल्या. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टॅमॅरिड ट्री अँड वेंट इन सर्च of her husband who was sitting in the front of Kamal Kishore's photography shop talking with the owner. चिंचेच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तवचा निरोप घेऊन त्या आपल्या पतीला शोधायला निघाल्या. ते कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर मालकाशी गप्पा मारीत बसले होते. इकडं बायका आपल्या खरेदीमध्ये बिझी असतात आणि माणसांना बिचारा बडबडावं लागतं तिकडे. बघा काय जमाना आला. So, there you are, cried Mrs. Bhushan. I have been looking for you for almost an hour. Where did you disappear? अरे च्या, तुम्ही इथे बसलात. मी श्रीमती भूषण उद्गारल्या. अहो, मी 1 तास झाली मी तुम्हाला सगळीकडे शोधत होते आणि कुठे गायब झाला होता तुम्ही? हा म्हणजे युनिव्हर्सल क्वेश्चन आहे. म्हणजे स्वतः बायका आपल्या गडबडीत राहतात आणि माणसांना म्हणतात की तुम्ही कुठे होता. असू द्या. नाव वेअर रिप्लाइड मिसेस भूषण. हॅड यू रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप आय माइट हॅव फाउंड यू बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनादर लाईक अ बी इन अ फ्लॉवर गार्डन. कुठे नाही, मिस्टर भूषण म्हणाले. तू एकाच दुकानात स्थिर असतील तर मी तुला शोधू शकलो असतो, पण तू फुलांच्या बागेमधल्या मधमाशीसारखी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात विहरत असते. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. द हीट इज ट्राईंग इनफ. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. बँकरप्ट म्हणजे दिवाळखोर. उगीच कुरकुर करू नका बा. एवढं ऊन आहे पहिलेच. आधीच उकाड्याने हैराण केलं आहे. पीपल नगरमध्ये काय चाललं आहे कुणास ठाऊक रे बाबा. बँकवरही दिवाळखोरीची वेळ आली आहे म्हणे. What's that? said Kamal Kishore sitting up suddenly. Which bank? काय म्हणालात? कमल किशोर एकदम ताडकन उठून म्हणाले. कोणती बँक? Why? The People Nagar Bank, of course. I hear they have stopped paying employees. Don't tell me you have an account there, Mr. Kishore. अर्थातच पीपल नगर बँक. मी असं ऐकलं आहे की कर्मचाऱ्यांना पगार देणं त्यांनी बंद केलं आहे. किशोर भाऊ, तुमचं खातं आहे की काय तिथे? नो, बट माय नेबर हॅज, ही एक्सक्लेम्ड अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन्स टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. You'd better get your money out as soon as you can. माझं नाही पण माझ्या शेजाऱ्याचं आहे, ते उद्गारले आणि मधल्या भिंतीपलीकडच्या नावाच्या दुकान मालकाला त्यांनी हाक मारली. दीपचंद, ताजी बातमी ऐकलीस का? पीपल नगर बँक बंद होणार आहे म्हणे. लवकरात लवकर तुझे पैसे तिथून काढून घे रे बा. अशा पद्धतीने वी आर कम्प्लिटिंग सम पॅरेग्राफ्स. द रिमेनिंग पार्ट ऑफ the lesson we will complete in part 2. This is the part 1, and in part 2 we will complete the remaining lesson. Thank you for watching this video.